कोणाचं विकृत डोकं असेल हे? पण काय नक्की झालंय हे कळायला तर हवं. हे बघ, जगामध्ये दोन प्रकारचे लोक असतात. एक म्हणजे सभ्य, सुसंस्कृत लोक, आणि दुसरे म्हणजे इमोशनल टेररिस्ट, ET. आता या वयात कंटाळा आला म्हणून तुमच्या बायकांनी छोटे छोटे आनंद मिळवण्यासाठी थोडी धडपड केली तर तुम्ही लगेच घाबरून जाता. या वयात मी कोणाशी मैत्री केली तरी ती कोणा ना कोणाची तरी बायको असणारच. मग मला मैत्रीण कशी मिळणार? मित्राच्या बायकोशी नाईलाजानं चांगलं वागणाऱ्या बायकांची दुःख तुला नाही कळणार. एक वेळ सासू सासऱ्यांना सांभाळणं परवडलं, पण नवऱ्याने संशय घेतला की राग येतो, पण मित्रांनी संशय घेतला की सॉलिड वाटतं. आम्हाला फक्त नवरा ब्रॉड माइंडेड हवा असतो. बायका रात्री पार्टीत दारू पिऊन मित्रांबरोबर नाचायला लागल्या आणि सकाळी उठून चहाऐवजी ग्रीन टी प्यायला लागल्या. म्हणजे आपण हाय सोसायटीत गेलो असा त्याचा अर्थ होत नाही. या वयात कुठली बाई अशी अचानक आनंदी वगैरे दिसायला लागली ना की आपण समजून जायचं की तिच्या नवऱ्याचा पल्ल्या झालाय, जो माझा झालाय. थोडा टाइट थोडा लूज झाला कॅरेक्टर, थोडा टाइट थोडा लूज झाला कॅरेक्टर. नमस्कार नमस्कार नमस्कार. बोलत राहूयाच्या आजच्या भागात तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत. मुळात आपण कसं आहे की 1 to 1 इंटरव्ह्यूज बरेच करतोय आणि आज काहीतरी वेगळं आहे. कारण 29 मार्चला आपल्या भेटीला एक उत्तम चित्रपट येतो आहे ज्याचं नाव आहे अलीबाबा आणि 40शीतले चोर. नाव इंटरेस्टिंग आहे. मुळात कसं आहे की हे नाव आपण पहिले नाटकाच्या स्वरूपामध्ये ऐकलं आणि आता त्याचा चित्रपट होतो आहे. चित्रपटातले काही कलाकार आज बोलत राहूयाच्या आजच्या भागामध्ये आपल्यासोबत असणार आहेत. आपण स्वागत करूया. मुळामध्ये कसं आहे की ही सगळी उत्तुंग व्यक्तिमत्व आहेत आणि प्रत्येकजण काही ना काहीतरी त्याचा एक वेगळा ठसा उमटवत आलेला आहे. आजच्या भागात आपण ह्या चित्रपटातले कलाकारची ओळख करून घेणार आहोत. नुसतीच ओळख नाही तर त्यांच्याशी गप्पा मारणार आहोत. चित्रपटातले काही किस्से ऐकणार आहोत आणि एकूणच नाटक आणि चित्रपट याच्याविषयी गप्पा मारणार आहोत. स्वागत करूया. पहिले मधुरा वेलणकर आपल्यासोबत आहेत, उमेश कामत आपल्यासोबत आहेत आणि मुक्ता बर्वे आपल्यासोबत आहेत. तर मी असं काही कोणाला असं स्पेसिफिकली प्रश्न विचारणार नाही आहे मुळामध्ये, पण ज्याला प्रश्न ऐकल्यानंतर असं वाटू शकतं की बाबा ह्याचं उत्तर मी चांगलं देऊ शकतो किंवा मी चांगली देऊ शकते, तर त्यांनी हा माईक घ्यावा आणि बोलावं. अलीबाबा आणि 40शीतले चोर ह्याच्या निमित्ताने आज आपण भेटलेलो आहोत. तर मुळात चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाल्यानंतर चित्रपट नक्की कशावर आहे हे समजतं आहे. चित्रपटगृहामध्ये प्रेक्षकांना ह्या चित्रपटात काय काय बघायला मिळणार आहे, काय धमाल मस्ती बघायला मिळणार आहे, हे एकदा थोडक्यात सांगा. नमस्कार. अलीबाबा आणि 40शीतले चोर. आता ह्याच्यामध्ये 40शीतले चोर आहेत आणि आम्ही सगळे आहोत, त्यामुळे नव्यानं चोर कोण आहे हे तर सांगायला नको. अलीबाबा कोण आहे हे मात्र तुम्हाला पाहायला मिळेल चित्रपटात. अर्थातच आम्ही मला असं वाटतं की 40शीचं वय हे खूप असं मधलं वय असतं. म्हणजे तुम्ही बऱ्याच गोष्टींचा अनुभव घेतलेला असतो आणि बऱ्याच गोष्टी आपल्याला असं वाटत असतं की आपल्याला कळल्या आहेत किंवा आपल्याला आल्या आहेत किंवा करिअरच्या दृष्टीनेही एक कुठेतरी स्टेबिलिटी आलेली असते. आणि हे असं वाटत असतानाच लक्षात येतं की पुढेही अजून बरंच आयुष्य आहे, बरीच वर्ष आहेत. एवढ्या सगळ्या गोष्टी झाल्या तरी वय 40च आहे आपलं. तर त्यावेळेला तुमच्या मनामधला जो चोर असतो की आपण शिक्षण घेतो, लग्न करतो, मुलं होतात, नोकरी असते आणि त्यानंतर एक स्टॅग्नन्सी येते. तर या वेळेमध्ये असे अनेक विचार मनामध्ये येत असतात. म्हणजे मला असं वाटतं की या चित्रपटामध्ये तुम्हाला धमाल मस्ती तर बघायला मिळणार आहे, हे प्रोमोमधनं दिसतंच आहे, पण त्याही पलीकडे जाऊन एक खूप चांगला विचार आहे की या अशा वयामध्ये ज्या वेळेला एक रुटीन होतं आयुष्य, त्यावेळेला पुन्हा एकदा ते नव्यानं त्याच्याकडे पाहणं, जगणं. आणि अनेकदा असं असतं की प्रत्येकाच्या स्वभावानुसार तो माणूस आपल्या 40शीमध्ये जगत असतो. तर शारीरिक बदलही होत असतात, मानसिकही गोष्टी होत असतात. तर हा जो काही मनातला चोर आहे प्रत्येकाच्या, तो कसं डोकं वर काढतो, चोरी करतो का दारापाशीच थांबतो का मनातल्या मनात चोरी करतो, असे विविध पैलू विविध व्यक्तिरेखेतून तुम्हाला यात पाहायला मिळतील. आणि मुळात या स्टॅग्नन्सीच्या काळामध्ये काय होतं आणि काय होऊ शकतं
आणि कदाचित काय होऊ नये या सगळ्या गोष्टींचा विचार कुठेतरी याच्यामध्ये मांडलेला आहे. त्यामुळे मस्ती तर आहेच, पण त्याचबरोबर एक चांगला विचार पण तुम्हाला या चित्रपटातून मिळणार आहे. चित्रपटात काय बघायला मिळणार आहे हे आत्ता कळलं. चित्रपट निर्मितीच्या प्रक्रियेमध्ये असा कुठला किस्सा घडला तुझ्या बाबतीत किंवा मुक्ताताई तुझ्या बाबतीत, असा कुठला घडला किस्सा की ज्यांनी एक वेगळी मनामध्ये जागा निर्माण झाली किंवा तो एक फन एलिमेंट म्हणून पण क्रिएट झाला? खरं सांगू का, मला असं वाटतं की हा सिनेमाबद्दलचं माझं मी नक्की प्रोसेस सांगायला आवडेल. प्रोसेसपेक्षा पहिल्यांदा जेव्हा आदित्यचा फोन आला या सिनेमासाठी, तेव्हा ना खरं तर कोविडचा काळ सरत होता, मधला पहिला पिरियड झाला होता आणि तेव्हा ना असं होतं की अरे काय पुढे आयुष्यात वगैरे, आता कसं काय सगळेच जण इन्सिक्युअर होते, सगळेच जण डोक्याने होतं की आपल्याला माहीत नाही आपलं आयुष्य पुढे काय आहे ते. आणि तेव्हा पहिलं फेज झाल्यानंतर दुसऱ्याच्या आधी आमचे फिल्म करायचं प्लॅनिंग चालू झालं होतं. तेव्हा आदित्यचा फोन आला आणि आदित्यने सांगितलं की अलीबाबा आणि 40शीतले चोर हे जे नाटक होतं त्याच्यावरती आता फिल्म करतोय. डेफिनेटली ती नाटक जसं तसं फिल्म म्हणून करणार नाही, डॉक्टर विवेक बेळे यांनी लिहिलेलं आहे आणि ती फिल्म आपण करतो आहोत. आणि त्यात सुबोध आहे, मुक्ता आहे, अतुल आहे, आनंद आहे, आनंदचाच रोल करतो आहे, मधुरा आहे. असे तर तुला आवडेल का करायला? त्यामुळे माझं असं होतं की म्हणजे नाही म्हणण्याचा प्रश्नच येत नाही, कारण इतकी उत्तम कास्ट. आणि माझी खूप इच्छा होती की विवेक बेळे यांचं लिखाण असलेली कलाकृती आपण करावी. त्यामुळे ते नक्कीच एक काहीतरी छान सेन्सिबल असेल, एंटरटेनिंग असेल. त्यामुळे ना मला प्रचंड हर्षवायू झाला होता. ते मला आठवतं आहे अक्षरशः मी पुण्यावरनंच मी मुंबईला चाललो होतो प्रयोग करून आणि प्रवासातच होतो मी तेव्हा. आणि तो फोन आल्यानंतर माझं असं झालं की वा, ह्यापेक्षा उत्तम काहीच असू शकत नाही आयुष्यात. आणि ह्या टीमचा एक भाग व्हायला मिळाला याचा खूपच आनंद आहे. आणि आता जस्ट ट्रेलर रिलीज झाला आहे, प्रोमो आल्यानंतर मला अजून छान वाटतं आहे, कारण लोकांची हीच पहिली प्रतिक्रिया पहिलं पोस्टर आल्यानंतर की यार इतकी छान टीम आहे ना, तर आम्ही नक्की चित्रपट बघायला जाऊ. सो माझ्या मते हेच ह्या चित्रपटाचं यश आहे, या टीमचं यश आहे की पहिल्या पोस्टरवरतीच लोकांना वाटतं आहे की चित्रपट पाहायला जावं. त्यानंतर ट्रेलर आला, मग गाणं रिलीज झालं आहे आणि अजून लोकांची उत्सुकता वाढली आहे. आता 29 मार्चला सिनेमा रिलीज होणार आहे, पण ऑलरेडी काही इंटरनॅशनल शोज हाऊसफुल बुक झालेले आहेत, प्री बुक झालेले आहेत. सो ही कुठेतरी आनंदाची लाट आहे असं आम्हाला वाटतं. आणि कोणालाही अशा चांगल्या टीमबरोबर, उत्तम टीमबरोबर, कसदार कलाकारांबरोबर, चांगल्या लेखकाची वाक्य म्हणण्यासाठी उत्सुक असलेले आम्ही कलाकार, त्यामुळे मजा आली. त्यामुळे ही खूप प्रोसेस आनंददायी होती. आणि हा सिनेमा झाला, हाच एक किस्सा झाला असं पण म्हणू शकतो. आदित्यचं नाव घेतलंस, बिंग अ डिरेक्टर, आदित्य इंगळे एक डिरेक्टर म्हणून फिल्मच्या प्रोसेसमध्ये कसा होता आणि त्याच्याबरोबर काम करायला कसं वाटलं? खूप धाडसी आहे आदित्य. जे कास्टिंग त्यांनी केलं त्यावर मी त्याला म्हटलं होतं की तुला डिरेक्टर म्हणून तर कौतुक होईलच तुझं, पण शौर्य पदकही दिलं जाईल यावर्षीचं. कारण एका दमात जरी सगळी नावं घेतली, सुबोध, उमेश, आनंद, मधुरा, मी, श्रुती, अतुल दादा, तर असं वाटतं की ह्यांनी सेटवर काम करतील ना हे नीट का फक्तच मजा, हेटाळणी समाजाची, एकमेकांची. त्यात विवेक बेळे ते सेटवर येणार, नितीन वैद्य निर्माते, म्हणजे हे सगळं इतकं अवघड गणित मांडायला घेणारा माणूस हा शूरच असला पाहिजे. त्यामुळे हा गमतीचा भाग झाला, पण खरंच त्यांनी धाडस केलं एक खूप मोठं. आणि तो काळ पण तेच होता की आम्ही आधी लंडनला करणार होतो शूट हे, आणि विजा वगैरे प्रोसिजर झाली होती आपली, आणि मग मध्ये एकदम आला सगळा कोविडच्या काळात सगळं. तर त्याच्यासाठी जी एक ऊर्जा सतत ठेवायला लागली आमच्या दोन्ही निर्मात्यांना आणि आदित्यला आणि लेखकाला, ते खूप अवघड होतं. कारण तेव्हा सगळेच, आत्ता आपल्याला आठवत नाही आहे तो काळ खरं तर, पण तेव्हा खूप असं, आणि त्यामध्ये हा एक वेगळी ऊर्जा घेऊन येणारा सिनेमा होता. तर आदित्य खूपच सिनेमॅटिक पद्धतीने त्याने अप्रोच केलं. म्हणजे खूप अवघड होतं कारण हे नाटक म्हणून पण खूप गाजलं होतं, आणि विवेकची एक वेगळी शैली आहे लेखक म्हणून. ते नाटक म्हणून बघितलेल्या लोकांच्या मनात इतकं पक्कं आहे, ज्याची मी पण
आर्डंट फॅन होते त्या नाटकाची, की अरे 40शीतले चोर म्हणजे पण सिनेमा कसा होणार वगैरे असं जे वाटत होतं. आणि जेव्हा सिनेमाचं वाचन झालं तेव्हा मला वाटलं "अरे, हा सिनेमाच आहे, ह्याचं नाटक कसं केलं?" इतकं बेमालूम त्याचं ट्रान्झिशन बघितलं नाटकातनं सिनेमा झालेला. तर त्यामध्ये आदित्यचं खूप मोठं योगदान आहे विवेक बेळेबरोबर, कारण त्याला ते माध्यम छान येतं, समजतं, छान हाताळता येतं. आणि मुख्य म्हणजे त्या 40शीतल्या चोरांमध्ये एक जे रिलेट करण्याची आहे ती त्याच्यात आहे, कारण ते सगळे आता या मांडवाखालनं गेलेले, चाललेले, जाणारे अशा आसपासची सगळी मंडळी आम्ही आहोत. त्यामुळे आम्हाला स्क्रिप्ट ऐकता ऐकता, बोलता बोलता आम्हाला पण मजा वाटत होती, की हो 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 असं स्वतःलाच होत होतं. जे आता ट्रेलर बघताना, गाणं बघताना जे आम्हाला फीडबॅक मिळतोय, की अरे अरे बँगॉन, हीच इमोशन. म्हणजे फुलवाच्या शोवर आपण परवा गेलो होतो, फुलवा खामकर आम्हाला परवडली. मला बघायचा आहे सिनेमा, इतकं इतकं मला वाटतंय की हे करेक्ट असंच आहे, असं तर ती एनर्जी आहे ना, तर ती सिनेमात देतोय पण आणि घेतोय पण. तर मला असं वाटतं की या लेखणीबरोबर दिग्दर्शकाचं पण प्रचंड कौतुक आहे. आणि आम्हाला पण एक वेगळ्या प्रकारची ऊर्जा मिळाली सिनेमातनं. म्हणजे तुम्ही ज्या फेजमध्ये असता त्या फेजविषयी बाहेरनं काहीतरी कोणीतरी एक वेगळा पॉईंट ऑफ व्ह्यूनी बघतोय त्या फेजकडे, तर ते बघायला करायला आम्हाला मजा आली सगळ्यांना ऑनेस्टली. आणि माणसांची, नात्यांची फिल्म आहे. 40 वर्षापर्यंत अनेक माणसं, मित्र मैत्रिणी, आयुष्यात नातेवाईक जोडले गेलेले असतात. त्या नात्यांना सुद्धा रिव्हिजिट करतो आपण त्या टप्प्यावर जाऊन. ती रिव्हिजिट करण्याची पण गोष्ट आहे. स्वतःविषयी नवीन कळण्याची, तसं स्वतःला जवळचा माणूस पण नव्याने कळतो असं ते वय असतं. तर त्या सगळ्याच्या गमती आहेत आणि त्या अत्यंत वेगळ्या ह्युमरस पद्धतीने विवेक बेळेंच्या शैलीने त्याच्याकडे बघितलं गेलं. त्यामुळे मजा येते, असं एक चटकदारपणा आहे त्याला. आणि त्यामुळेच तो प्रेक्षकांना, मी आत्ताच जे उमेशनी सांगितलं की शोज लागले, मला वाटतं ऑस्ट्रेलियातला दुसरा शोही फुल झाला, म्हणजे 2 तासात फुल झाला शो. तर ते हवं आहे की आम्हाला हे वाटतंय जे तुम्ही कोणीतरी म्हणताय ते वेगळ्या पद्धतीने ऐकायचं, तर ते हवं आहे, बघावंसं वाटतंय. आणि लुक पण फ्रेश आहे. म्हणजे अमोलचं पण, आमचा सिनेमॅटोग्राफर, त्याचंही मला कौतुक वाटतं की वेगळे दिसतोय आम्ही सगळे. मला बघताना असं वाटतं की अरे छान कॅरेक्टर्स वाटत आहेत. म्हणजे मधुरा ते कॅरेक्टर वाटते, मी ते वाटते, उमेश तू, म्हणजे असं आता बरीच कामं प्रत्येकाने केली आहेत कदाचित आत्तापर्यंत, पण त्यापेक्षा ती पात्र वाटत आहेत. तर सिनेमॅटोग्राफर असेल, कॉस्ट्युम डिझायनर, मेकअप, ह्या सगळ्यांचं तितकंच योगदान वाटतंय मला, की ती त्या सिनेमातली पात्र वाटण्याकरता प्रत्येकाने तो प्रयत्न केला आहे आणि एक वेगळं त्यांचं जग उभं राहिलं आहे. आणि कुठेतरी मला असं वाटतं की जे आम्ही एकत्र इतकी वर्ष विविध कारणांनी एकत्र काम केलं आहे, जे वेगवेगळ्या पद्धतीने एकमेकांचे मित्र आहोत, ती मैत्री पण कुठेतरी वर्क झाली आहे स्क्रीनवर. कारण ते काही घट्ट मित्रांची गोष्ट आहे, ती वेगवेगळ्या नात्यात असणाऱ्या घट्ट मित्रांची. तर ते पण कुठेतरी छान पद्धतीने वर्क झालं आहे, की अशीच एकमेकांशी छान कामं केलेली, एकमेकांविषयी आदर वाटणारी, कौतुक वाटणारी सगळी माणसं आहेत. जे दुसऱ्याचा सीन चालू असताना कोणीच व्हॅनिटीत जाऊन बसलं असं होत नव्हतं, की तुमच्या दोघांचं सीन आहे तर आम्ही बघायला थांबलोय, काय होतंय. तर ही जी उत्सुकता होती, तर तेही कुठेतरी कॉम्प्लिमेंट करते असं मला वाटतं. त्यामुळे कास्टिंग करणाऱ्या माणसाचं पण तितकंच कौतुक आहे. म्हणजे आदित्यच कदाचित, आदित्य आणि नितीन असेल, तर ते जमून आलंय. त्यामुळे आम्हाला पण उत्सुकता वाटते की काय छान काहीतरी होतंय आणि प्लेझंट वाटतंय, म्युझिक छान आहे आणि काय असतं. संगीताचा फक्त विषय निघाला म्हणून, कारण आत्ता जे गाणं ट्रेंडिंगमध्ये फिरतं आहे आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्याचे रील्स बनत आहेत खूप सारे. तर अजित परब म्हणजे संगीताविषयी, चित्रपटाच्या संगीताविषयी काय वाटतंय? अगदी खरं सांगायचं तर पुन्हा एकदा तिथे सुद्धा अशीच तगडी कास्टिंग तिकडेही झालेलं आहे, की वैभवसारखा जो खूप छान लिहिणारा आणि शाल्मलीने म्हटलं आहे गाणं आणि अजितने संगीतबद्ध केलं आहे, तर ही जी तिघांची टीम झाली आहे ती सुद्धा खूप मजेशीर आहे. कारण मला असं वाटतं की विषयाला धरून पुन्हा एकदा, आणि तो चित्रपट ज्या पद्धतीचा आहे त्याचा जॉनर पकडून लिखाणही तसंच झालं आहे आणि म्युझिकही तसंच झालं आहे. आता अजित खरं तर कॉलेजमध्ये आम्ही एकाच कॉलेजमध्ये होतो तेव्हापासून आम्ही पाहतोय. तर अजितचा आवाज बघितला तर खूप भावपूर्ण आणि काय म्हणूया आपण,
भावगीतांना जास्त म्हणजे पहिल्यापासून त्याने म्हटली आहेत. पण तोच माणूस अशा पद्धतीचंही म्युझिक देऊ शकतो, कारण तो म्युझिक देताना तो फक्त गायक नसतो, तर तो श्रोताही होतो. आणि मला हे नेहमी अजितचं कौतुक वाटतं की तो त्या त्या वेळेला त्या एखाद्या प्रोजेक्टचा श्रोता होऊन हे गाणं कसं चांगलं होईल ह्याचा विचार आधी करतो. म्हणून मी म्हटलं तसं की इथे शाल्मलीचाच आवाज असणं गरजेचं होतं, इथे वैभवचेच शब्द असणं गरजेचं होतं, की इतकी छान सांगड घातली आहे त्याने भाषेची आणि विचारांची आणि या वयाची सुद्धा. तर मला असं वाटतं की खूप चपखल अशी ही कास्ट झालेली आहे आणि त्यामुळे ते गाणं आवडतंय, पोचतंय. आणि जेव्हा एखादी गोष्ट आवडते त्यावेळेला तुम्हाला सांगावं लागत नाही की आता ह्याच्यावर तुम्ही रील करा किंवा जरा हे बघा कसं वाटतंय. नाही, ते आपसूक लोकांना आवडलं की ते त्याचा प्रसार होतोच. आणि तसं या गाण्याचं झालेलं आहे की ते आवडलंय, त्याची एक एनर्जी आहे ती कुठेतरी सगळ्यांना भिडतीये आणि म्हणूनच स्वतःहून माणसं त्याच्यावर रील करतायत. आम्ही तर मस्ती करतोच आहोत पण इतरत्रही. आणि छान सोपी स्टेप आहे त्यामुळे करायलाही अगदी प्रेमाने सगळ्यांना आवडते. आणि मी म्हटलं तसं की 40मध्ये जसं आपण काहीतरी राहिलेलं असतं ते करून बघायचा प्रयत्न करतो. तुम्हाला दिसलं असेल रील्समधनं की खूप जणांना नाचायची इच्छा असते पण नाचता येतं असं नाही, पण तरी ही स्टेप करू शकतात. त्यामुळे भरपूर रील्स होत आहेत आणि होत राहतील. आपण गप्पा मारतोय अलीबाबा आणि 40शीतले चोर या चित्रपटातील कलाकारांशी. मागे 3 कलाकारांशी आत्ता आपण बोललोच आणि आता माझ्यासोबत या चित्रपटातले 2 तुल्यबळ कलाकार आहेत. एक आनंद इंगळे आणि सुबोध भावे. आनंदादा, मला पहिले विचारायचं आहे की मुळात पहिले नाटक होतं आणि तुझी भूमिका पण त्याच्यामध्ये होती आणि त्याचा आता चित्रपट होतोय. सो तुला त्याच्यातलं वेगळेपण त्या 2 गोष्टींमधलं काय जाणवत आहे? अगदीच जाणवतं, कारण अर्थातच माध्यमांतर कुठल्याही कथेचं होताना त्या माध्यमाचं बलस्थान तुम्ही घेता आणि त्याच्यामध्ये प्रयत्न करता. अर्थातच नाटकापेक्षा चित्रपट खूप जास्त वेगळा, खूप जास्त मोठा, खूप जास्त वेगवेगळ्या पैलू. म्हणजे तुम्हाला नाटकात काही गाणी नसतात किंवा इथे अजून गोष्टी भरल्या गेल्या. आणि ही फार मोठी गोष्ट वाटते मला की आपणच केलेली कलाकृती पुन्हा तोडमोड करायची आणि संपूर्णपणे वेगळ्या पद्धतीने बांधायची. तर ही गोष्ट फार गमतीची आहे आणि मला असं वाटतं की विवेक बिळेंनी ते फार छान केलं. म्हणजे मी नाटकही वाचलं होतं आणि मी स्क्रीन प्ले पण जेव्हा वाचला किंवा सिनेमा जेव्हा वाचला तेव्हा फारच मजा आली की कॅरेक्टर्स तशीच ठेवून पण त्याची संगती आणि त्याचा क्रम बदलून तुम्ही पुन्हा त्याच पद्धतीची गंमत कशी क्रिएट करू शकता. तर मला वाटतं ते आदित्य आणि विवेक बिळे यांचं क्रेडिट आहे. सुबोधदादा, तू वेगवेगळ्या भूमिकांमधनं प्रवास करून जेव्हा आत्ता तुझे काही टीजर्समधले बघतोय आणि रील्समधले पण काही एक्सप्रेशन बघतोय, तेव्हा पोस्टरवरचं तुझं एक बघतोय की गुन्हा काय तर विवाह तर ह्या चित्रपटातलं तुला तुझ्या भूमिकेतलं वेगळेपण काय जाणवतं आणि ह्या चित्रपटाविषयी थोडंसं सांग. भूमिकेतलं वेगळेपण अर्थातच मला असं वाटतं की विवेक बिळ्यांच्या कथानकात काम करणं, कारण त्याचा एक तिरकस दृष्टिकोन आहे प्रत्येक गोष्टीकडे बघण्याचा आणि त्याचा विनोद आहे ना तो फार सकस आहे. त्याचा म्हणजे विवेकच्या नाटकाला गेल्यानंतर जेव्हा आपल्याला हसायला येतं तेव्हा बऱ्याच वेळेला आपल्याला माणसाच्या त्या परिस्थितीतल्या त्या वागण्यावरती आपल्याला हसायला येतं. विवेक व्यंगांवरती विनोद करत नाही. विवेक उगाचच कोणाच्या रंगांवरती व्यंगांवरती त्याच्यावरती तो विनोद करत नाही. विवेक त्या परिस्थितीमध्ये माणसाचं वागण्यावरती तो त्याच्याविषयी बोलतो, पण तो विनोद म्हणून करत नाही. तो लिहितो, ते व्यक्तिरेखा म्हणून लिहितो. समोरच्याला बघताना ते हसायला येतं, कारण तो सुद्धा अशा परिस्थितीत अनेक वेळा मूर्खासारखा वागलेला असतो आणि तशाच प्रकारची ही व्यक्तिरेखा आहे. त्याच्यामुळे त्याचं भान ठेवून तुम्हाला करायला लागते की तुम्ही विनोदी चित्रपटात काम नाही करत आहात, तुम्ही एका अत्यंत सकस लिहिलेल्या कथानकाचा भाग आहात
आणि ती एक अशी व्यक्तिरेखा तुमच्याकडे आहे जी अनेक माणसांचं प्रतिनिधित्व करते, जे अशा प्रकारच्या परिस्थितीत अशा प्रकारचं वागू शकतात. त्याचं एक प्रातिनिधिक स्वरूप म्हणून तुम्ही तिथे पडद्यावरती आहात. त्यामुळे तुम्हाला अंगविक्षेप करून उगाचच तुमचं टायमिंग किती भारी आहे दाखवून तुम्हाला विनोद करायचे नाही आहेत. तर तुम्हाला ती व्यक्तिरेखा अत्यंत गंभीरपणे करायची आहे. तेव्हाच ती परिस्थिती गंभीर असेल, त्या गंभीरपणात तुमचं वागणं अजून गंभीर असेल आणि ह्याच्यातनं जे उत्पन्न होईल तो हास्यरस असेल. आणि तो हास्यरससुद्धा आपण कधी कधी बऱ्याच वेळा स्वतःवरती हसणं आहे, मी पण असाच मूर्खपणा केला होता, हे त्याच्यातनं अपेक्षित आहे. ते लोटपोट धरून एखाद्या वगनाट्याला गेल्यानंतर जसे आपण हसतो किंवा एखादं स्किट चालू असताना जसे आपण हसतो तसं हे हसणं नाही आहे. तोही एक वेगळ्या प्रकारचा विनोद आहे, पण हा एक वेगळ्या प्रकारचा विनोद आहे. त्यामुळे सगळ्यात चॅलेंजिंग ते होतं की त्याच्या कथानकात आपण भाग असणं आणि आपल्याकडनं ते जसं त्यांनी लिहिलं आहे, जसं त्याच्या आणि दिग्दर्शकाच्या डोक्यात आहे त्या पद्धतीने आपल्यामधनं ते उतरणं. कारण तिथेच घोळ होऊ शकतात. आणि कारण तुम्ही एक विनोदी म्हणून तुम्ही त्या चित्रपटाच्या सेटवरती जाता आणि खरं तर ते तसं नसतं. आणि मग तुमचा डोक्यातलं एक व्यक्तिरेखा वेगळी असते, दिग्दर्शकाला अपेक्षित आहे ती वेगळी असते, लेखकांनी लिहिलेली अजून वेगळी असते. आणि ह्या सगळ्याचं कुठेच एकत्रितपणा येत नाही आणि मग ते सगळं गोंधळलेपणा तुम्हाला पडद्यावरती दिसायला लागतो. तर तसं इथे झालं नाही. याचं कारण मुळात विवेक आणि आदित्यमध्ये एक फार सुंदर असं एक संयोग झाला होता आणि त्यांच्यामध्ये एक स्पष्टता होती विषयाबद्दलची, व्यक्तिरेखांबद्दलची. आणि ती सुदैवानी आमच्या सगळ्यांकडनं त्यांनी तालमी करून घेतल्यामुळे सेटवरती गेल्यानंतर तो जो वेळ जातो ना की तुला सीन समजून सांगण्यातला, तुझी व्यक्तिरेखा समजून सांगण्यातला, ही सगळी तयारी आमची सेटवरती येण्याच्या आधीच झाली होती. त्यामुळे आल्यानंतर आपल्याला कुठल्या चौकटीत काम करायचं आहे हे प्रत्येकाला माहिती होतं. पण ह्या चौकटीत काम करताना आपल्याला दाबून ठेवल्यासारखं काम करायचं नाही आहे. तर त्या चौकटीत आपल्याला मनमुराद बागडायचं आहे, जे आम्ही सगळ्यांनी केलं. मी मागाशी पण मुक्ता बर्वे, मधुरा वेलणकर, उमेश कामत असताना हा प्रश्न विचारला होता की चित्रपटगृहामध्ये प्रेक्षक ज्या वेळेला हा सिनेमा बघायला येणार आहे तेव्हा त्याला निखळ मनोरंजनाबरोबर काही गोष्टी चित्रपटाच्या शेवटी त्याला मिळणार आहेत का, पूर्ण चित्रपटात पूर्ण विनोदच, म्हणजे हा विनोदी चित्रपटच आहे? डेफिनेटली नाही. विनोद हा आत्ता जसं म्हणलं तसं विनोद हा तुम्हाला तुमचं काही रिअलायझेशन झालं तरच असणार आहे. अदरवाईज तुम्ही हा चित्रपट तुम्हाला बघा बघा ही गोष्ट अशी आणि आम्ही तुम्हाला कसं एक ज्ञान देतो आहोत असा नाही. हा चित्रपट इट्स अ स्लाइस ऑफ दिस एज आणि ज्याच्यामध्ये आम्ही शेअर करतोय तुमच्याशी, गप्पा मारतोय तुमच्याशी. पटलं तर पटलं, नाही तर वेगळं तुमचं मत असू शकतं, काहीच प्रश्न नाही. पण येस, यातल्या अनेक गोष्टी ह्या चित्रपटातल्या तुमच्या माझ्या आयुष्यात कुठे ना कुठेतरी कुणीतरी व्यक्तिरेखा, कुठला तरी प्रसंग तुमच्या माझ्या आयुष्यात नक्की घडलेला असणार आहे आणि तोच तुमच्यासमोर मांडायचा प्रथम प्रयत्न आहे. आणि जसं तो आता प्रश्न विचारलास तसं की नाही मला असं वाटत की हे खो खो काहीतरी वेगळं आहे. लोक डेफिनेटली हसतील आणि अंतर्मुखही होतील. पण अंतर्मुख होणं म्हणजे काही दुःखी होणं नाही. अंतर्मुख होणं म्हणजे आपण आपला एक काहीतरी आता अंतर्मुख होतानाही आपल्याला हसायलाच येतं की. सो हा चित्रपट त्याच्यावरती भाष्य करतो. आता त्याच्यात ज्यांना वाटेल की हो मला ह्याच्यात मजा आली, काही लोकांना वाटेल यायला मला पुन्हा एकदा स्वतः चेक करून तपासून पाहिलं पाहिजे. हां, जसं आपण म्हणलं तसं की हा चित्रपट तुमचं स्वतःचं स्कॅनिंग आहे, आमचं काहीच म्हणणं नाही आहे. आम्ही आमचं केलं आहे, तसंच तुमचं झालं, तुम्हाला काय मजा येणार आहे. सो दॅट इज मजा. चित्रपटाचा पोस्टर आणि एकूण सगळा लुक बघितल्यानंतर तो खूप फ्रेश लुक आहे, अतिशय वेगळेपणा जाणवतोय. आणि इन ॲडिशन टू दॅट मल्टी स्टारकास्ट फिल्म ज्याला आपण म्हणतो की सगळ्यांची मोठ बांधून तो एक प्रोजेक्ट पूर्ण करणं किंवा एक सक्सेसफुली तो पूर्ण करणं ही आत्ताच्या काळात तसं म्हटलं तर अवघड गोष्ट आहे, कारण प्रत्येकाचा व्याप वेगवेगळ्या पद्धतीने वाढलेला आहे. तुम्ही सगळ्यांनीच एकमेकांबरोबर कुठल्या ना कुठल्या माध्यमातून काम केलेलं आहे. ही सगळी मोठ बांधणं आणि चित्रपट पूर्ण करणं आणि आता तो 29 मार्चला रिलीज होतोय. तर ह्या सगळ्यामध्ये दिग्दर्शकाची एक भूमिका महत्त्वाची असते. तर मी आनंददादाला विचारणारच आहे, कारण आनंददादाचा भाऊच आहे दिग्दर्शक. तर पण पहिले मी तुला विचारतोय की आदित्य इंगळेबरोबर ॲज अ डिरेक्टर म्हणून काम करताना कसं वाटलं?
एक तर मला सगळ्यात आवडतं आदित्यचं की तो उगाचच घाईघाईत काहीच करत नाही. तो त्याचा वेळ घेऊन करतो आणि त्याचा खूप वेळ घेऊन करतो. म्हणजे असं नाही की आज त्यांनी एक चित्रपट केला, लगेच 3 महिन्यांनी दुसरा आहे, मग लगेच त्याच्या तिथे पुढच्या एका याची तयारी चालू आहे. तो एका चित्रपटाला आवश्यक तेवढा वेळ घेतो. त्याच्या सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तो त्या संहितेवरती प्रचंड काम करतो. म्हणजे जी मला असं वाटतं कुठल्याही चित्रपटाची सगळ्यात प्राथमिक गरज आहे. तुम्ही शूटिंगला 25,000चा कॅमेरा वापरला आहे का 10 कॅमेरा वापरून शूटिंग केलं आहे ह्याच्यातलं लोकांना काही कळत नाही. लोक कथा बघायला येतात आणि ती कथा महत्त्वाची नसेल, ती जर फसलेली असेल तर तुम्ही कोणालाही चित्रपटात घ्या, त्या चित्रपटाचं काही घडणार नाही. त्यामुळे त्या कथेवरती त्यांनी खूप ह्या चित्रपटात काम केलं आहे किंवा इन जनरल प्रत्येक चित्रपटाच्या कथेवरती करतो. त्याच्यानंतर त्याचा या चित्रपटातनं जे म्हणायचं आहे किंवा जे सांगायचं आहे दिग्दर्शकाला, की मला काहीतरी एक दिग्दर्शकाला सांगायचं असतं ना, उगाचच वेळ जात नाही म्हणून, खूप पैसा आला म्हणून तो पिक्चर करत नाही. प्रत्येक चित्रपटातून त्याला काहीतरी एक गोष्ट सांगायची असते, शिकवायची नसते, सांगायची असते. त्यामुळे या चित्रपटातनं देखील त्याला जे काही सांगायचं होतं त्याची स्पष्टता त्याच्यामध्ये प्रचंड होती. मग ती चित्रपट सुरू होण्याच्या अगोदर त्यांनी आमची घेतलेली तालीम असेल किंवा प्रत्यक्ष चित्रपट करताना अनेक वेळेला तुला समोरच्या ॲक्टरला कितीही दुःखी वाटलं तरी तुला त्याला आवर घालायला लागतो. कारण तू जे करतोयस ते तुला अपेक्षित आहे, पण दिग्दर्शक म्हणून माझ्या चौकटीत बसत नाही आहे, ही सांगण्याची स्पष्टता देखील असायला लागते आणि जी त्याच्यामध्ये आहे. त्याच्यामुळे याच्यामध्ये कोणीही म्हणजे आनंद सारखा ॲक्टर तिथे आहे, अतुलसारखा आहे की ज्यांनी आत्तापर्यंत खूप एकापेक्षा एक सरस अशा विनोदी भूमिका केल्यात. त्याला प्रत्यक्ष पडद्यावरती बघणं, नाटकात बघणं, इथेच आपल्याला आधी हसायला येतं, कारण आपल्याला माहिती असतं की ह्याच्यानंतर तो काय करणार आहे. तर अशा एका अभिनेत्याला, अतुलसारख्या एका अभिनेत्याला, की अतुलने गंभीर कामं पण केलेत पण त्याची आपल्याला अनेक विनोदी कामं जास्त लक्षात आहेत. त्यामुळे अशा 2 अभिनेत्यांना आवर घालणं, मी ते काय बेफाट सुटले नाही आहेत, त्यांचंही वाचन, अतुलचंही वाचन तितकंच उत्तम आहे. पण तरीसुद्धा काही काही छोट्या छोट्या गोष्टी असतात की जिथे तुमच्या चित्रपटाची नस उसवू शकते. छोटीशी एक गोष्ट घडल्यानंतर त्याला आवर घालणं, जे थोडेसे खाली असतील त्यांना वरती उचलून घेणं, जे पुढे चाललेत त्यांना मागे आणणं, तर ह्या सगळ्या गोष्टी त्याला सांभाळाव्या लागत होत्या आणि मला असं वाटतं की त्यांनी त्या उत्तम पद्धतीने सांभाळल्या. राहिला मुद्दा आम्ही 7 जण सेटवरती असल्यानंतर जे काही घडेल त्याचा, पण त्याचा चित्रपटाच्या शूटिंगवरती काहीच परिणाम नाही झाला. म्हणजे आमच्या गप्पांमुळे सीन उशिरा झाला आहे, आमच्यामुळे वेळच लागतो आहे, कोणी सेटवरती आलंच नाही आहे, तर आम्ही सेटवरती बसूनच गप्पा मारायचो. त्यामुळे आलं नाही हा मुद्दाच नव्हता. फक्त जसं आता तू कॅमेरा ऑन केल्यानंतर आपण अत्यंत प्रामाणिकपणे मुलाखत देतो आहे आणि कॅमेरा ऑफ केलास की आम्ही गप्पा मारतो आहे, इतकं ते साधं होतं. आणि दुसरी गोष्ट, त्याला ही कल्पना होती की सगळ्यांच्या तालमी घेतल्यामुळे किंवा सगळ्यांबरोबर त्यांनी काम केल्यामुळे जे त्याला म्हणायचं आहे तेच प्रत्येकाच्या डोक्यात आहे आणि तेच कॅमेऱ्यासमोर येणार आहे. त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टींचं एकजिन्सीपणा ज्याला आपण म्हणतो, तो जेव्हा येतो तेव्हा असा एक चित्रपट घडतो. तुला विचारायचा पाठीमागचा वेगळा अँगल असा आहे की आपल्या धाकट्या भावाचा एक सिनेमा येतोय आणि तो डिरेक्टर म्हणून काम करतच होता, पण एक असा प्रोजेक्ट ज्याला खऱ्या अर्थाने मी म्हणतो की मोठा प्रोजेक्ट ज्याला आपण म्हणतो, मोठा घास ज्याला आपण म्हणतो, हे सगळं बघितल्यानंतर ॲज अन आर्टिस्ट म्हणून तुला काय वाटतंय, ही याच्याबरोबरच एक मोठा भाऊ म्हणून तुला कसं वाटतंय? आधी आर्टिस्ट म्हणून सांगतो की तिथे भाऊ किंवा हे असं काहीच मध्ये येत नाही. आपण मी एक कमर्शियल प्रोफेशनल ॲक्टर आहे, तो एक डिरेक्टर आहे, त्यांनी जे सांगितलं ते मला डिलिव्हर करायचं आहे. सो कोणाही बरोबर, म्हणजे मला नेहमी असं वाटतं की ॲक्टरला काम करताना, ॲक्टिंग करताना शून्य इगो पाहिजे, तरच त्याला दिग्दर्शक म्हणतोय ते डिलिव्हर करता येईल. म्हणजे इगो नसावा कोणाचा असा माझा मुद्दा नाही आहे, ॲक्टरचा इगो कमी पाहिजे, कारण तरच ते करता येईल. आणि मला असं वाटतं की त्याच्या बाबतीत, त्याच्याबरोबर काम करताना मला हा कधीही प्रॉब्लेम येत नाही, ॲब्सोल्युटली काही नाही. कारण आत्ता सुबोध म्हणाला तसं की त्याच्या डोक्यात क्लॅरिटी होती की आपल्याला नक्की काय हवं आहे. आणि सुबोधबरोबर सुद्धा त्याचा पहिला चित्रपट सुबोधबरोबर त्यांनी केला होता, त्यामुळे ते एकमेकांना कित्येक वर्ष ओळखतात. मुक्ता आणि आदित्य एकमेकांना कित्येक वर्ष ओळखतात. सो तिथे काही प्रॉब्लेम आला नाही, डेफिनेटली नाही. त्याच्या क्लॅरिटीमुळे म्हणा किंवा विवेक बिळेंच्या आमच्या मैत्रीमुळे आम्हाला मुळातच काय करायचं हे सगळ्यांना नक्की माहिती होतं. हा
अनुमाने आदित्यने आतापर्यंत तर 5वा 6वा त्याचा चित्रपट, त्याच्यापैकी 3 म्हणजे असंही नाही की त्याच्या प्रत्येक चित्रपटात मी असतो किंवा असंही नाही आहे. 2-3 चित्रपटामध्ये मी आहे, 2-3 चित्रपटामध्ये मी नाही. अ, आणि भाऊ म्हणून मला कमाल आनंद होतो, प्रश्नच नाही. कारण त्याला मी ग्रो होताना पाहिलं आहे, त्याला एकांकिका बसवताना पाहिलं आहे, त्याला नाटक बसवताना पाहिलं आहे, चित्रपट बसवताना म्हणजे दिग्दर्शित करताना पाहिलं आहे. असिस्टंट डिरेक्टर म्हणून तो पेशवाईच्या वेळेला म्हण किंवा रानभूलच्या वेळेला होता, ह्यांना आपल्या संजय सुरकरांना होता, त्याच्यानंतर सो त्याही वेळेला त्याला पाहिलं आहे. आमच्या अनेक वेळेला गप्पा होतात तेव्हाही त्याचंही वाचन उत्तम वाचन आहे. सो अतिशय आनंद होतो, प्रश्नच नाही. आय एम प्राऊड ऑफ हिम. शेवटचा प्रश्न, चित्रपटातलं संगीत हा एक बलस्थान वाटतं मला या सिनेमाचा, कारण चित्रपटातली गाणी जी आहेत ही खूप व्हायरल होत आहेत आत्ता, आणि विशेष करून त्या गाण्यातलं नृत्य, त्या गाण्याची स्टेप किंवा लोक आपणून त्याच्यावरती रील्स बनवत आहेत. सो अशाच वेळेला होतं की ते आवडल्याशिवाय आपणून लोक काही करत नाहीत. तर चित्रपटातलं संगीत आणि चित्रपटातली गाणी किंवा वैभव जोशीचं लिरिक्स, तर याच्याविषयी तुम्हाला काय वाटतं? अत्यंत महत्त्वाचं आहे दोन्हीही. तुम्ही जर का विषय काढला नसतात तर मी नक्कीच बोललो असतो हे, की प्रत्येक वेळेला नटांचं आणि दिग्दर्शकाचं आणि प्रोड्युसर्स यांच्या मुलाखती होतात, पण आमच्या सिनेमामध्ये आणि कुठल्याही ह्याच्यामध्ये गीतकार, संगीतकार हे तितकेच महत्त्वाचे आणि अत्यंत महत्त्वाचे भाग असतात. ह्या चित्रपटामध्ये मला तर असं वाटतं की का करतायत लोक हुक स्टेप, की ते फक्त नुसतं ते नाही, पण थोडं टाईट, थोडं लूज, थोडं टाईट चला कॅरेक्टर, हे इतकं ॲप्ट आहे ह्या चित्रपटासाठी. ह्या वयामध्ये ते इतकं आपण काय म्हणत एका अशा अवस्थेत चाललेलो असतो की तेव्हा ते कळत नसतं नक्की काय चाललं आहे आपलं मनात, आणि ते मला वाटतं वैभवनी फार सुंदर लिहिलं आहे. त्याहीपेक्षा महत्त्वाचं मला असं वाटतं वैभवची ताकद, संपूर्ण सिनेमाचं सार पूर्वी बघा एक गाण्यात असायचं. तुला आठवत, आपण परवाच बोलत होतो ना की समजा तुम्हाला संगम सिनेमा आहे तर त्याच्यामध्ये त्यांनी एक गाणं तुला येतं, दोस्त दोस्त ना रहा, प्यार प्यार ना रहा, जिंदगी हमें तेरा एतबार ना रहा. सिनेमाचं सार तुला एका 2 शब्दांमध्ये, 2 ओळींमध्ये, 2 गाण्यामध्ये येतं. तर मला असं वाटतं की हा चित्रपट पाहून, हे स्क्रिप्ट पाहून त्याच्यावरती हे नक्की काय करायचं आहे त्याचं कॉन्सन्ट्रेट त्यांनी बरोबर शोधून काढलं आहे. त्यातलं सार त्यांनी या गाण्यामध्ये मांडलं आहे. आणि अजून एक गाणं चित्रपटामध्ये आहे, त्याचाही शब्द मी तुम्हाला सांगतो, फार सुंदर त्यांनी लिहिलेत की आपण म्हणतो पण माझं नातं आहे, माझा विश्वास आहे, हे आहे ते. तर ते गाण्याचे शब्द मला वाटतं, कसले नाते, कुठले नाते, जरा ताणले, तुटले नाते. तर आता नाते याच्यावरचा त्यांनी जे आहे पण म्हणतो आपण ज्याला, की तुटले नाते आणि तुटले नाते, जरा ताणले तर तुटले नाते. तर असं अप्रतिम गाणं त्याने त्याच्यामध्ये लिहिलं आहे. त्याचेही शब्द फार सुंदर आहेत आणि वैभव उत्कृष्ट लिहितोच, म्हणजे प्रश्नच नाही. आणि अजित माझा अत्यंत लाडका आणि गायक आणि संगीत दिग्दर्शक आहे. सुबोधलाही माहिती आहे की किती वेळेला चाली केली त्यांनी, किती वेळेला चाली केल्या त्यांनी. आणि मला त्याची गंमत काय वाटते, तो आदित्यला सांगायचं, तू मला ह्याच्यात बदल करायला नको सांगू, मी तुला नवीन चाल देतो दरवेळेला. माझी ही चाल तुला नाही आवडली, मी बाजूला ठेवीन, मी काहीतरी दुसरीकडे वापरीन. ह्याच्यात ते घालून त्याच्यात ते घालून मी नाही करणार, मी तुला दरवेळेला. आणि मला वाटतं हे गाणं 16वा ड्राफ्ट आहे आदित्य, आणि हे तुम्हाला सांगतील. आम्ही ऐकलंच नाही शूटिंगला हे गाणं, हे आत्ता आम्ही ऐकलं. हो, आदित्यने आम्हाला फक्त व्हिज्युअल्स सांगितली होती की ही व्हिज्युअल्स आहेत, तुम्ही एवढं एवढं करा, मी बघतो काय करायचं. आणि त्या व्हिज्युअलवर नंतर त्यांनी गाणं लिहिलं आहे. म्हणजे कारण आधीचं गाणं आज पसंत नाही आलं, अजून एक करूया, अरे पण हे पाहिजे, मग ते पाहिजे, मग असंही नको की फक्त अलंकारिक शब्द आहेत. आजच्या जनरेशनचं थोडंसं आपण जितकं इंग्रजी बोलताना तितकं ते हवं, तितकं तुझ्या माझ्या तोंडातलं भाषेतलं हवं. सो ती मला असं वाटतं की फार महत्त्वाची गोष्ट आहे. आणि वैभव आणि अजित हे या चित्रपटाचे फार मोठे आधारस्तंभ आहेत. सो खूप छान
गप्पाही झाल्या आणि मुळामध्ये असं आहे की हे सगळेच कलाकार त्यांच्या त्यांच्या वेगवेगळ्या माध्यमातून आपल्याला भेटलेत, पण हे एकत्र एका चित्रपटाच्या निमित्ताने आपण गप्पा मारतोय. आणि नक्कीच जसं मी मगाशी म्हटलं त्याप्रमाणे की 29 मार्चला हा चित्रपट प्रदर्शित होतोय आणि आपल्या मराठी प्रेक्षकांची जबाबदारी आहे की असे जे प्रयोग होतात ते प्रयोग आपण थिएटरमध्ये जाऊन पाहिले पाहिजेत आणि त्याचा आपण साक्षीदार झालं पाहिजे. तर सर्व प्रेक्षकांच्या वतीने मी कलाकारांना आश्वासन देतो की थिएटरमध्ये हा सिनेमा उत्तम चालेल आणि लोकांच्या पसंतीस पडेल. तुम्ही जसं आश्वासन दिलं ना, खूप बरं वाटतं. आम्ही पण तुम्हाला एक आश्वासन देतो. आम्ही सगळेजण, तुम्ही आता कित्येक वर्ष आम्हाला बघताय, आमची कामं बघता आहात, आमच्यावर थोडा तरी विश्वास आहे तुमचा की इतके वर्ष तुम्हाला काही ना काही कुठल्या तरी भूमिकेमध्ये मी हे सगळ्यांना आश्वासन आमच्या सगळ्यांच्या वतीने देतो की हा चित्रपटगृहामध्ये जाऊन पाहिल्यानंतर पहा, आणि पाहिल्यानंतर तुमचा फक्त पैसे नाही, तुमचा वेळ वसूल होईल. अलीकडे पैशापेक्षाही जास्त महत्त्वाची गोष्ट तुम्ही खर्च करता, दॅट इज तुमचा वेळ, आणि तो फार जास्त प्रेशस आहे. पैसे तर काय आपण अनेक गोष्टींवर खर्च करतो, पण वेळ खर्चून कोणीतरी येणं, तर त्याचा मोबदला तुम्हाला नक्की मिळेल. थोडा टाइट थोडा लूज झाला कॅरेक्टर, थोडा टाइट थोडा लूज झाला कॅरेक्टर. नमस्कार. आपण अलिबाबा आणि चाळीशीतले चोर या सिनेमातल्या कलाकारांशी गप्पा मारल्या. आता आपल्यासोबत आहेत चित्रपटाचे दिग्दर्शक आदित्य इंगळे. आदित्य इंगळे, हाय, कसा आहेस? कुठलाही दिग्दर्शक सिनेमा रिलीजच्या आधी जसा असतो तसाच आहे. किंवा एखाद्या लग्नामध्ये ज्या वेळेला काही नारायण असतात बघ लग्नातले, ते जसे लग्नाच्या आधी काही दिवस सगळे विस्कटलेले असतात, साधारण तसाच आहे. नाटकाचा सिनेमा करावा आणि ते सगळं मल्टीस्टारकास्ट शिवधनुष्य आपण पेलावं, हे कधी वाटलं आणि कसा ह्याचा प्रवास सुरू झाला? याचा प्रवास म्हणशील तर काय व्हायचं, पूर्वी 1-2 वर्षापूर्वीची गोष्ट आहे, पूर्वी असं नाही. मी आणि नितीन वैद्य, आमचे निर्माते, आम्ही मित्रही आहोत चांगले, आणि आमच्या सतत नवीन काय करता येईल काय नाही ह्याच्यावर चर्चा चालली होती. त्याच दरम्यान विवेक बेळांचं एक नाटक चालू होतं. त्या दरम्यान आमच्या गाठीभेटी होत होत्या, गप्पा होत होत्या, आणि बऱ्याच वेळेला आमच्या बोलण्यामध्ये, आता आमची वय झाल्यामुळे तो झालेला जो बदल आहे याच्याविषयी चर्चा होत होती. काय म्हणे, त्यावेळेला न चुकता विवेक बेळांच्या ह्या नाटकाचा उल्लेख व्हायचा की त्यातल्या लाईन्स, म्हणजे बेळांचं लिखाण तुला माहिती आहे की अतिशय सुदृढ भाषा आणि एक तिरकस विनोद आहे त्यांच्या लिखाणामध्ये, आणि जो भयंकर आवडतो आपल्या सगळ्यांना ऐकायला. म्हणजे तुम्हाला हसायलाही येतं आणि त्याच वेळेला काहीतरी चिमटा काढला जातो. तर त्याच्याविषयी आमचं कायम बोलणं व्हायचं की हे किती खरं आहे. आणि त्याच वेळेला आमच्या आजूबाजूला जी तरुण मुलं होती सगळी, ते म्हणायचे तुम्ही म्हणताय ते फार इंटरेस्टिंग आहे, पण हे काय आहे? कारण त्या पिढीने ते नाटक बघितलेलं नव्हतं. आणि ज्या वेळेला आम्ही नवीन चित्रपटाच्या शोधात होतो, कथानकाच्या, त्यावेळेला असं झालं बोलता बोलता की अरे, ह्या पिढीपर्यंत हे पोचलं नाही आहे नाटक, हे किती दुर्दैव आहे. आपण असं आम्ही म्हणत होतो. तेव्हा नितीन म्हणाला की नाटकाचा एक ठराविक काळ असतो की त्या काळामध्ये ते झालं की ते जातं, पुढच्या पिढीला मिळत नाही. सिनेमा खूप काळापर्यंत राहतो. तर आपण ह्याच्यावर चित्रपट करूयात का, की जेणेकरून तो पुढच्या पिढीलाही त्यांना आनंद घेता येईल, बघता येईल. आणि आम्हाला तर आनंद होताच, कारण तो म्हणाला की त्यावेळेला नाटकाचा भाग मला होता आला नाही, की इतकं आवडायचं मला की आपण याचा भाग का नाही आहोत, असं त्याला कायम वाटायचं. तर आपण चित्रपट करूयात का? तर म्हटलं फार छान आयडिया, पण अवघड आहे, कारण ते नाटक फक्त 3 सीन्स आहे. नाटकात एक सलगपणा असतो, त्याचा वेगळा अनुभव असतो, आणि शिवाय तुम्हाला दृश्याचं बंधन असतं. तुम्ही एका चौकटीतूनच त्याच्याकडे बघता. तर कसं होईल म्हणून मग मी बेळांना फोन केला. आम्ही भेटलो आणि मी त्याला म्हणालो की विवेक, आपल्याला याच्यावरती सिनेमा करायचा आहे असा विचार करतो आहे. ॲज युजल तो पहिल्यांदा म्हणला बरं बघू, असं म्हणून तो निघून गेला. मग त्याला मी परत एक 15 दिवसांनी फोन केला. तर तो म्हटला की हां आहे माझ्या डोक्यात, सांगतो. आणि त्याच्यानंतर काही दिवसांनी अचानक त्याचा फोन आला आणि तो म्हटला की ये जरा ऑफिसला.
बरं इतरही कामं काही काही चालू होती त्यामुळे मला वाटलं त्या संदर्भात असेल, पण मी गेलो तर त्यांनी माझ्यासमोर स्क्रिप्ट ठेवलं. मला म्हणलं माझं लिहून झालं आहे स्क्रिप्ट. आणि गमतीचा भाग असा आहे की एका लेखकासाठी जो एका माध्यमातून एखाद्या कथानकाकडे बघतो किंवा तो एका माध्यमातून ती गोष्ट मांडतो आणि मुळात तो त्या माध्यमाचाच काय म्हणू आपण त्याला बिलॉंग करतो, त्या माध्यमातूनच जो आलेला असतो, त्याला माध्यमांतर करताना खूप अवघड जातं. ती तोडमोड करून पूर्ण नव्याने विचार करणं की आता मी दृश्यातून ह्या चित्रपटाकडे कसं बघेन. आणि कमाल सांगतो की तो इतका हुशार आणि अभ्यासू माणूस आहे की त्यांनी पूर्णपणे स्वतःचं स्क्रिप्ट आधीचं तोडून मोडून वेगळा पहिल्यांदा सिनेमा लिहितोय किंवा पहिल्यांदा गोष्ट होती अशा पद्धतीने त्याचं लिखाण केलं. आणि ते इतकं अप्रतिम केलं होतं की याच्यावर नाटक होतं हे नाटकात काम करणारी लोकंसुद्धा विसरली. ज्यावेळेला वाचन केलं मी, त्यातला दादा होता, म्हणजे त्या नाटकात काम करणारा दादा एकटा होता, पण बाकी सगळ्यांनीच हे नाटक बघितलेलं होतं, सगळ्यांना माहिती होतं, ऑलमोस्ट पाठ होतं. तरीही चित्रपट वाचल्यावर सगळे म्हटलं आयला हे काहीतरी वेगळं झालं रे, हे सिनेमाच वाटतं, म्हणजे नाटक आम्ही विसरलो. ही त्या लेखकाची ताकद आहे. आणि मग ते झाल्यावरती म्हणजे इट वॉज प्लेजर की तो म्हणजे आमच्यासाठी तर ती सुवर्ण संधीच होती. त्यामुळे मग ते सुरू केलं. आणि त्याच्यानंतर आताचे 40शीतले म्हणजे पूर्वी नाटकात ज्यांनी काम केलं होतं ते सगळे त्यावेळेला 40शीतले होते. आता ते सगळे 55-60ला आलेले आहेत. तर कास्टिंग काय असावं याचं, तर अर्थात असं होतं की माझ्या डोक्यात जनरली जे कास्टिंग आलं ही सगळी मंडळी, तर थोडासा त्यातला भाग मैत्रीचाही आहे. आणि मैत्रीचा म्हणजे मला त्यांच्या कामाच्या पद्धती माहिती आहेत प्रत्येकाच्या. या सगळ्यांबरोबर मी काम केलेलं असल्यामुळे कॉलेजपासून अगदी सुरुवातीला कॉलेजपासून ते पुढपर्यंत पहिलं काम माझं आणि सुबोधचं होतं, पहिलं काम बरोबर पेशवाई सिरियलपासून. तर ह्यांची मला स्ट्रेंथ माहिती आहे, त्यांना माझी पद्धत माहिती आहे. तर एक तो ट्युनिंगचा भाग असतो, अंडरस्टँडिंगचा भाग असतो. आणि हे थोडंसं करायला तशा अर्थाने रूढार्थाने विनोदी असलेलं स्क्रिप्ट नाही आहे किंवा हा फार्स नाही आहे की ह्याच्यात काही अभिनय खूप नाही आहे. जो आहे तो इंटेलिजंट ह्युमर आहे बेळ्यांचा. आणि त्याच्यात विसंगती दाखवायची त्या पात्रांची की जे बोलता येते एक आणि वागता येते एक. म्हणजे दाखवताना भयंकर आपण मॅच्युअर्ड आहोत असं दाखवत आहेत, पण त्यांना भीती वाटतेच आहे आपल्या बायकोबद्दल, आपल्या नवऱ्याबद्दल, आणि शंका येतातच आहेत. तर हा प्ले करू शकणारे कोण कोण आहेत? बरं, बेळेनी त्या 7 कॅरेक्टर 7 पद्धतीने अशा लिहिलेल्या आहेत की त्याला तू एका पद्धतीचे ॲक्टर्स घेऊच शकत नाहीस. मग ही मंडळी डोळ्यासमोर आल्यावरती प्रत्येकाची स्ट्रेंथ आणि स्टाईल, बरं ह्या सगळ्यांची स्वतःची कामाची पद्धत आहे. त्यांची म्हणजे त्यांच्याकडे आलेल्या कामाकडे बघण्याची एक वेगळा दृष्टिकोन आहे प्रत्येकाचा ॲनालिसिस वेगळा आहे. त्यामुळे हे फार गमतीशीर होतं की मला ते 7 रंग वेगवेगळे होते, ते विणून मला त्याचं इंद्रधनुष्य करायचं होतं. त्यामुळे थोडी भीती म्हणण्यापेक्षा थोडी उत्सुकता जास्त होती मला. आणि त्याच्यासाठी एक फार छान गोष्ट या सगळ्या मंडळींनी केली की अत्यंत बिझी होते सगळे, तरीही ह्या सगळ्यांनी मी हट्ट केला आणि मी जरा मागे लागलो म्हणून मी आणि बेळे आम्ही दोघंही जणं या सगळ्यांनी तालमी केल्या नाटकासारख्या ह्याच्या. कारण मला तो सगळ्यांचा एक सूर येणं, बरं ह्याच्यात काय कित्येक ठिकाणी स्क्रिप्टमध्येच असं आहे की शूटिंग वेगवेगळं होणार होतं, म्हणजे तारखांपेक्षाही त्या कॅरेक्टर्स वेगवेगळ्या आहेत वेगवेगळ्या ठिकाणी. त्यामुळे एक करताना दुसरा काय करणार आहे तिकडे फोनवरती बोलताना हे, तर त्यांनी त्यांच्या रिहर्सल्स केल्या, त्यांनी त्यांचं मार्क केलेलं एक स्क्रिप्ट मला दिलं होतं की आम्ही ह्या बारीक ॲडिशन्स करू का, किंवा हे आम्ही असं करणार आहोत, तुला कसं वाटतं. आणि हो असेल तर त्या दोघांनी त्यांच्या स्क्रिप्टवरती मार्किंग करून घेतलं होतं आणि त्या पद्धतीने परफॉर्म केलं. त्यामुळे ह्या सिनेमामध्ये मला वाटतं की लेखका इतकंच ह्या अभिनेत्यांचं सुद्धा कॉन्ट्रीब्युशन आहे की त्यांनी ज्या पद्धतीने कष्ट घेऊन तालमी करून परफॉर्म केलं. कारण ह्याच्यात एक रूढार्थाने एक हिरो आणि एक हिरोईन असं कोणीच नाही आहे, आणि इतर सपोर्टिंग हे 7ही हिरो आहेत आणि 7ही हिरोईन आहेत. त्यामुळे त्याला असं डिफरन्शिएट करता येणं अवघड होतं. हा कुणाचा सिनेमा जनरली असतं ना की ह्या सिनेमाचा हिरो कोण, तर असं ह्याच्यात नाही, हे 7ही लोक हिरो आहेत. आणि ह्या 7ही लोकांच्या आणि माझ्या मते या सिनेमाचा हिरो ही संहिता आहे. त्यामुळे त्या सगळ्यासाठी सगळ्यांनी घेतलेले कष्ट फार छान झाले, फार पूरक ठरले, आणि त्याचं श्रेय त्यांना द्यायला पाहिजे. आणि बरं पुन्हा ही सगळी मंडळी
खरंच 20-22 वर्ष एकमेकांना ओळखतात, एकमेकांबरोबर काम करतात, मित्र आहेत. त्यामुळे ते ट्युनिंग होणं हा काही फार प्रॉब्लेम नव्हता. म्हणजे कित्येक वेळेला सेटवरती एकाचा सीन चालू असताना बाकीची लोकं मागे बसलेली असायची आणि ते बघायचे. मग त्यांच्यात एकमेकात चर्चा व्हायची किंवा सजेशन्स दिली जायची की तू असं करून बघ ना, तू तसं करून बघ ना, काय वाटेल. आता हे फार कमी वेळेला घडतं. पण हे सगळी मंडळी नाटकातून आलेली असल्यामुळे आणि पुन्हा आपण सगळेजण कॉलेजपासूनचे जे आलेले असतात त्या सगळ्यांना ते स्पिरिट, ग्रुप ॲक्टिव्हिटीचं स्पिरिट असतं ना, ते खूप दिवसांनी आम्ही सगळ्यांनी एन्जॉय केलं. एकमेकांचं काम एन्जॉय करणं. म्हणजे आता आम्हाला बरेच ठिकाणी सगळेजण म्हणतात की आता आनंद इंगळे आहेत, अतुल परचुरे आहेत, हे सगळे जण आहेत, मुक्ता आहे, तर तुम्ही खूप धमाल केली असेल ना, काय काय मागे राडे घातले असतील. तर यांचं सगळ्यांचं म्हणणं होतं, खरं सांगायचं तर म्हणजे जसं दादा म्हणतो तसं की आम्ही येतो कामासाठी, किस्से करायला नाही येत. आणि जी मागे मजा असते ती सगळीकडेच होते. पण गमतीचा भाग, आता हे समविचारी लोक बरेच दिवसांनी एकत्र आल्यामुळे म्हणजे आम्ही तर कुठे शॉट लावणं किंवा टेक्निकल गोष्टींमध्ये आम्ही व्यग्र असायचो. त्यावेळेला ही मंडळी आत कित्येक वेळेला असं गेलं की सगळेजण बसून फक्त गाणं ऐकत बसले आहेत. कुठे भीमसेन जोशी ऐकतायत, कुठे कुमार ऐकतायत, किंवा कविता चालू आहेत, विंदांच्या कविता चालू आहेत, गुलजारांच्या कविता चालू आहेत, नवीन नवीन वाचनं चालू आहेत, नादिष्ट वाचलं का, हे वाचलं का, असे वेगवेगळ्या पुस्तकांचे रेफरन्सेस. तिथे पुस्तकं मागवली, यांनी मागवून घेतली तिथे सेटवरती. मी हे वाचलं नाही आहे, मग एकमेकांना गिफ्ट देणं. आता हा जो काय म्हणू सशक्त सांस्कृतिक पण काय म्हणू त्याला देवाणघेवाण जी आहे ना, ही लोकांच्या लक्षात येत नाही की ही सुद्धा होते. बऱ्याच वेळा लोकांना वाटतं की मागे बसलेत म्हणजे टाईमपास आणि खेचाखेचीत चालली. तर हा एक फार सुखद त्यातला भाग होता. प्रेक्षकांना काय सांगशील आणि काय आव्हान करशील? प्रेक्षकांना सांगणारे आपण कोण? प्रेक्षकच आपल्याला सांगतील आपण केलेलं काम योग्य आहे का नाही ते, त्यांना आवडतं आहे का नाही ते. आणि आवाहन काय करायचं, चित्रपटाला या आणि एन्जॉय करा. कारण ही 7 लोकं एकत्र क्वचितच बघायला मिळतात आणि क्वचितच त्यांच्या कामाचा एकत्र आनंद घेता येईल. आणि एवढी खात्री मात्र आम्ही नक्की देतो की तुमचं मनोरंजन आणि त्याचबरोबर तुम्हाला अंतर्मुख करायला लावणारा हा चित्रपट आहे, ज्याचा स्वतःला एक आनंद होतो प्रेक्षक म्हणून. की आपल्याला बऱ्याच वेळेला मनोरंजन होताना कुठेतरी काहीतरी एखादी कानपिचकी मिळाली, आपल्याला माहितीच असतं आपण काय करतो आहे ते, पण त्याचं कोणीतरी जाणीव करून दिली की आपल्यालाही मजा येते आणि बरं वाटतं. तसा हा सिनेमा कराल. इट्स ऑल अबाउट शेअरिंग. आम्हाला जे अनुभवाला आलं आहे किंवा आपण सगळेच जण जे अनुभवत असतो ते एकमेकांबरोबर वाटून घेणे. कोणालाही आपल्याला कुठली तरी गोष्ट सांगायची असते. आपण एकमेकांना भेटलो की काय म्हणतो, आई तुला कळलं का त्या दिवशी काय झालं. तसंच आहे सिनेमा हा. दिग्दर्शकाला एक आपला सिनेमा सर्व घाट घातल्यानंतर प्रदर्शित होताना जो दिसणारा आनंद आहे चेहऱ्यावरती आणि त्याच वेळेला गोंधळलेली अवस्था पण आहे, हे चेहऱ्यावरती दिसतंय आत्ता. आणि पण ती खूप छान आणि सुखद गोष्ट असते. तो प्रवास पण खूप सुखद असतो. मी आदित्य माझा चांगला मित्र आहे आणि आदित्यला मी नक्की खात्री देतो आणि आश्वासित करतो की मराठी रसिक या चित्रपटाला उत्तम दाद देईल आणि चित्रपटगृहात जाऊन चित्रपट बघेल असं आश्वासन देतो आणि खूप खूप शुभेच्छा देतो. की हे मात्र मला नक्की आवाहन म्हणशील तर हे नक्की करायचं आहे की आपण परत एकदा जरा चित्रपटगृहात जाऊन चित्रपट बघायची सवय लावायला हवी. मधल्या करोनाच्या काळात, म्हणजे मी दोष देत नाही आहे, परिस्थितीनुसार काय काय वेळेला गोष्टी अशा होतात की करोना काळामध्ये आपण सगळे घरी होतो. ज्या काळामध्ये आपण OTT बघायला सुरुवात केली सगळ्यांनीच आणि OTTची आपल्याला सवय लागली. त्यांनी झालं काय की चांगला तुम्ही इंटरनॅशनल कंटेंट बघितलात, आपल्याकडचंही चांगलं काम बघितलात, पण त्याचबरोबर आता थिएटरमध्ये जाऊन तो अनुभव घेणं याची गरज वाटेनाशी लागायला लागली लोकांना. आणि मग जाऊ दे ना, येईलच ना 2 महिन्यात OTTवर, आणि त्यामुळे लोक जात नाहीत. पण मला असं वाटतं की चित्रपटगृहातला जो अनुभव असतो, म्हणजे बऱ्याच लोकांना, प्रेक्षकांना हे माहिती नसतं की चित्रपटगृहासाठी केलेलं ध्वनी संयोजन,
मोठ्या पडद्यावर दिसणारी रंगसंगती ही तुम्हाला OTTवर दिसत नाही, छोट्या स्क्रीनवर दिसत नाही. तर त्याचा अनुभव घ्यायचा असेल तर चित्रपटगृहात गेलं पाहिजे. आणि चित्रपटगृहात जाऊन तिकीट काढून तुम्ही चित्रपट बघितलात तर निर्माते सर्वाईव्ह होतील आणि तर परत चांगले चांगले सिनेमे निर्माण होत राहतील. त्यामुळे माझं हे नक्की कळकळीचं आवाहन आहे की तुम्ही सिनेमा चित्रपटगृहात जाऊन बघा. आणि आपला मराठी चित्रपट तसाही तिकीट दर काही फार महाग नसतो, त्यामुळे तो नक्कीच परवडू शकतो. तर ही एक माझी विनंती आहे. थोडं टाईट थोडं लूज झाला कॅरेक्टर थोडं